जेव्हा या आत्ताच्या वर्गाचे जेव्हा जास्त वर्ग वाढतील तेव्हा त्या विद्यार्थ्यांना मोहन शुभ कार्याला जावं तर मांजर आडवी आलीच पाहिजे. मांजर कुठे कुठे मांजर? नाही नाही मांजर मांजर नाहीये, मांजर नाहीये. नाहीये ना? नाहीये. हे बघ मोहन, काय मांजरीचं नाव घेतलेलं मला आवडत नाही. मी खपूनही घेणार नाही. हा अहो ठीक आहे, आता मला मांजरीचं काय स्वतःचं नाव घ्यायला वेळ नाहीये. मला जाऊ द्या, उशीर होतोय मला. अरे जाशील रे, थोड्या वेळ तरी गप्पा मार ना प्रेमाने माझ्याशी. अहो गप्पा काय मार, वेळ नाहीये मला. मला क्लासमध्ये जाऊन प्रेझेंटेशन करायचंय त्या माणसासमोर. तो थांबला असेल माझ्यासाठी, मला अजिबात वेळ नाहीये. मला जाऊ दे. इतकं महत्वाचं आहे? अहो म्हणजे काय, करो या मरो अशी परिस्थिती आहे माझ्या समोर. ए पण जमेल तुला? जमेल? अहो अख्खी रात्र जागून तयारी केली, त्या माणसासमोर असं घडा 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 प्रेझेंटेशन देईन. जमलंच पाहिजे. हो हो. पण समजा तू आयत्या वेळी सगळं विसरलास तर? तुला काही आठवलंच नाही तर? आठवलं नाही तर? अहो काय अभद्र बोलताय तुम्ही. अरे मी फक्त शक्यता सांगतेय. नाही नाही, असं होणारच नाही. बघ ना, तुला जे बोलायचंय ते सोडून भलतच काहीतरी तुझ्या तोंडून बाहेर आलं तर किती मज्जा येईल ना. हसताय काय? भलतच बाहेर येणार नाही. काय आहात तुम्ही? मी इथे म्हणतो शुभ बोलणार आहे, तर तुम्ही म्हणताय मांडवायला लागली आग. विघ्न संतोषी आहात. विघ्न संतोषी काय त्यात? मी आपली चांगल्या मनाने तुला सावध करते. ऐकायचं की नाही ते तूच ठरव. ताण असेल तर चुका होऊ शकतात ना माणसाकडून. चूक होणारच नाही. मला गोडबोले बाईंचं स्वप्न पूर्ण करायचंय आणि त्यासाठी मी पूर्ण तयारी केलेली आहे. तुमच्याशी काय बोलत बसलोय मी? मला गोडबोले बाईंचं स्वप्न पूर्ण करायचं. जाऊ दे, मला उशीर होतोय. जा मोहन, तुला हवे तेवढे प्रयत्न कर. बघू काय होतंय तुझं आणि तुझ्या त्या गोडबोले बाईंचं. गुणाजी. हा मॅडम. गुणाजी झाली का सगळी तयारी? हो मॅडम चालेल. हो ते कधी येतील ना. बरं हे ग्लासेस इकडे काय आहेत? चहाचे कप कुठे आहेत? गुणाजी काय चाललंय? हा बुके इथे असा का ठेवलाय? कामिनी मॅडम स्वागताचं बघतायत ना, मग जाऊन द्या ना त्यांना. मॅडम हे 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 काय आहे ना ते आता काय ह्याला काय म्हणतात? प्रोजेक्टर. प्रोजेक्टर. ते व्यवस्थित नीट लावलंय का तेवढं बघून घ्या. बघते. परफेक्ट. व्हेरी गुड व्हेरी गुड. बरं कामिनी मॅडम कुठे आहे? मॅडम बघा ना, ही मुलं मी एवढी चांगली तयारी करून घेतली यांच्याकडनं, पण ही कार्टी, ही मुलं नीट म्हणतच नाहीयेत. ए म्हणून दाखवा. सोन्याच्या या दिवसाचे, आजच्या सुवर्ण क्षणाचे एका सुरात म्हणा ना. कामिनी मॅडम मी मगाशीच ऐकली. हो मॅडम मी लिहिलंय. नाही तरी मी ऐकली. मुलांनो खूप छान म्हणताय तुम्ही. असंच म्हणा नंतर. हा जा तिकडे जाऊन प्रॅक्टिस करा. एका सुरात म्हणायची प्रॅक्टिस करा. मॅडम छान झालंय ना गाणं? मस्त मस्त. आमचे पण म्हणाले छान झालंय गाणं. मॅडम मी यांच्याकडनं अशी तयारी करून घेते ना की पाहुणे खुशच होऊन जातील. आपण ना कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच यांचं गाणं ठेवूया. पण मॅडम हे एवढं सगळं आपण करतोय कशासाठी? कशासाठी म्हणजे? कामिनी मॅडम त्यांना आपल्या क्लासचं वातावरण, आपली काम करण्याची पद्धत, शिकवण, मुलांची प्रगती हे सगळं जर कळलं ना तरच ते आपल्या शाळेत इन्व्हेस्ट करतील. आणि आपल्याला नुसतं पुस्तकी शिक्षण देणारी नाही तर एक आदर्श नागरिक घडवणारी शाळा उभारायची. आणि त्यासाठी ही सगळीच तयारी सुरू आहे. असे होय मॅडम, तुम्ही ना काही काळजीच करू नका. आपण सगळे मिळून प्रयत्न करू. हो कामिनी मॅडम आपण सगळे मिळून प्रयत्न करू. बरं परत एकदा रिवाइज करूया का? हा. म्हात्रे सर खुराना साहेबांना घेऊन येतील. गुणाजी चहा नाश्त्याचं बघतील. बर. तुम्ही स्वागताची तयारी करा आणि अष्टपुत्रे प्रेझेंटेशन देतील. पण अष्टपुत्रे अजून आले नाही. आज तरी उशिरा येऊ नये या माणसाने. देवा मारुती राया, माझी तुझ्यावर अपरंपार श्रद्धा आहे आणि तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेच. पण आज तुझ्या आशीर्वादाची खरी गरज आहे. माणसाला त्याचं कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी एकदाच मिळत असते आणि ती संधी आज मला मिळाली.
देवा, आज मला माझं कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळाली, त्याचा पुरेपूर फायदा मला घेऊ दे. आशीर्वाद असू दे देवा. आणि दुसरं, मारुतीराया, ब्रह्मचार्याचं जीवन म्हणजे किती एकाकी, दुःखी, कष्टी असतं तुला माहितीच आहे. तेव्हा या ब्रह्मचार्याची देवा ब्राह्मणाच्या समोर सॉरी मारुतीराया, नाही ते लग्नाचं जाऊ दे, लग्न ब्रह्मचारी वगैरे जाऊ दे, पण आजच्या कामासाठी मला शक्ती दे. शक्ती मिळेल हा तुला शक्ती. काय रे, तुला दिसत नाही का नारळ बघून फोडता येत नाही? मी नाही टाकला वरती, मी इथे फोडत होतो. आता मजा बघ. बूट कुठे गेले? थांबा बूट थांबा हो. रिक्षा 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 चल. अरे अरे साहेब, काय चाललंय काय तुमचं? दोन दोन बायका, घरात एक बाहेर एक. अरे एकही बायको नाही रे, दोन कुठल्या? आता काय तिसरी मागे लागली की काय? काय हो साहेब, मागच्या वेळेस तुम्ही पैसे न देता चालले होते, आठवते का? या वेळेला पैसे देईन बाबा, लवकर मला सोड, मला ऑफिसला जायचं, उशीर होतोय, प्रेझेंटेशन करायचं, लवकर चल. सोडतो ना दादा, बसा बसा. बरं हाडळीचं काय झालं? कशाला हडळीचा विषय काढला बाबा? नाही काय झालं, काय काहीतरी झालं असेल ना पुढे हाडळीचं. नाही नंतर सांगतो तुला, नंतर सांगतो. आत्ता मला सोड, मला उशीर होतोय. मोहन, काय झालं आधी ते सांग. अरे काय होणार बाबा, चिटकिणीसारखी मानगुटीवर चिकटली नुसती, तिला घालवण्यासाठी किती प्रयत्न केले, पण काय उपयोगच होत नाही. काही काय बोलतोयस मोहन? खरं तेच बोलतोय रे बाबा, एक क्षण सुखाने जगू देत नाही, सारखी मागे लागले, लग्न कर लग्न कर लग्न कर म्हणून. काय करू, काय कळेन असं झालंय. तू तिला लईच आवडलेला दिसतोयस. अरे काय वेळ लागलाय का तुला? हडळीला आवडून काय उपयोग आहे बाबा? लग्न कर लग्न कर लग्न कर म्हणे. अरे कुणाला सांगायला गेलो तर कोणी माझ्यावर विश्वासही ठेवत नाही, वरती माझ्याच मागे लागतात चिडून. काय करावं कळेन असं झालंय. मोहन, आहे एक रामबाण उपाय आहे. काय काय काय? मोहन, तू लग्न कर. वेळ लागलाय का तुला? लग्न कुठलं करतोस तू? अरे हो कर ना लग्न तू. का काय प्रॉब्लेम आहे? अरे डोक्यावर पडलायस का तू? हडळीशी लग्न करू का मी? हे बघ, तिचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मनापासून आहे, मग काय हरकत आहे? अरे डोक्यावर पडलायस का तू बाबा? माणूस आणि हडळीचं लग्न कधी ऐकलंयस का तू? आणि तुला काय एवढे प्रश्न पडतात? आधी मला सोड ना बाबा. नाही, तू आधी लग्नाला हो म्हण. तू भाऊ आहेस का तिचा? जाऊन तुझ्यासाठी मुलगा शोधायचा का तुला? जाऊन शोध, मी तुला मदत करतो हवं तर. मोहन, हो म्हण हो म्हण हो म्हण. अरे कसं हो म्हणू? काहीतरी काय चाललंय तुझं? नाही, लग्न कर मोहन, लग्न कर म्हणजे कर. बघ, त्याशिवाय मी हात सोडणारच नाही. नाही सोडू नकोस मला, रिक्षाने पण सोडू नकोस, हात पण सोडू नकोस. मी लग्न मोहन, मोहन, ऐक ना, लग्न कर. ओ साहेब, अरे ओ मोहन साहेब. मॅडम, सोनियाच्या या दिसाच्या ऐवजी सोनियाच्या या दिनाचे केलं तर कसं वाटेल? चांगलं वाटेल का? नाही मी करूनच बघितले. काय बघा, दुपारच्या जेवणाची वेळ झाली तरी अजून या मोहन सरांचा पत्ता नाही. ते म्हणतात ना, भरवशाच्या म्हशीला हुम्मस कसली, रेड्याच म्हणूया. भरवशाच्या रेड्याला टोनका. अहो मॅडम, मी तुम्हाला सांगतो ना, आज पण लेट होणार. मोनू म्हणजे मोनू सर, मोहन सर. मॅडम, अहो माझा जीव तर नुसता घाबरा घुबराच होतोय.
परीक्षेची घटिका आली दारा आणि आपल्या सगळ्यांचे वाजले 12. म्हणजे 12 वाजून गेले तरी उत्सव मूर्तींचा पत्ता नाही ना. अहो कामिनी मॅडम, हे मोनू जर आज पण लेट येणार. अहो नेहमीच यांचं आहे. मुणाजी, तुमची फालतू बडबड बंद करा. चहाचे कप कुठे आहेत? आणतो ना मॅडम. मग आणा. ते आणतो. बघितलं ना, तू काय करणार हे आणि बोलणी खायची आम्ही. काय काय नाही, चहाचे कप आणतो. युजलेस. मॅडम, अहो एवढं टेन्शन नका ना घेऊ. माझ्याकडे ना टेन्शन रिलीफ वरची एक कविता आहे, ऐकवू का तुम्हाला? अगं वेडे, कवितेच्या ओळी आहेत त्या, ऐकवू का? अगं वेडे, चिंता का सतावी तुला, हसरी कवळी जवळ ठेव बाळा, अगं माझ्या सोन्या. कामिनी मॅडम, गप्प बसा ना जरा. ओ स्फोट होईल माझा. ऑलरेडी चिडले मी. काल 1000 वेळा बजावलं होतं मी अष्टपुत्रेंना की आज वेळेवर या. आज महत्वाचा दिवस आहे. पण नाही ऐकतील तर अष्टपुत्रे कसले. संताप होतोय माझा. मॅडम तुम्ही शांत व्हा ना. अहो अजून ते फायनान्सर पण नाही आले. कामिनी मॅडम, आपलं नशीब आहे की ते अजून आले नाहीये. ते जर आले ना तर पुतळा व्हायची वेळ येईल आपल्यावर. आणि अष्टपुत्रेंनाही अक्कल नाही. जरा लवकर यायचं ना, म्हणजे प्रेझेंटेशनची प्रॅक्टिस करता आली असती. वेळे आधी यायचं, पण नाही. हे फक्त आमच्या डोक्यात, त्यांच्या डोक्यात नाही. आता जर म्हात्रे सर खुराना साहेबांना घेऊन आले. मॅडम प्लीज, मॅडम प्लीज मीट मिस्टर खुराना फायनान्स कॉर्पोरेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि चेअरमन. आणि खुराना साहेब हे आहेत गोडबोले मॅडम. हॅलो. हॅलो. कामिनी मॅडम, तुम्ही कुठे? प्लीज या मिस गोडबोले, आमच्या या गोडबोले कोचिंग क्लासेसच्या हेड, आमच्या प्रमुख. हॅलो मॅडम, सॉरी हा, आम्हाला यायला जरा उशीर झाला. नाही काहीच हरकत नाही. अजून उशिरा आला असत तरी चाललं असतं. सॉरी. इट्स ओके. खुराना साहेब, म्हणजे या आदर्श शाळा उभी करण्यापाठीमागचं जे स्वप्न आहे ते आमच्या या मॅडमचंच आणि यांच्या वडिलांचं. हा, मला कल्पना दिली आहे म्हात्रे सरांनी तुमच्या प्रोजेक्ट बद्दल. खुराना साहेब, कशाला ही फॉर्मॅलिटी? वी आर फ्रेंड्स नाव. प्लीज कॉल मी मदन. येस मदन. आणि एक सांगू का मॅडम, हा मदन फार जेन्युइन माणूस आहे. याचं इन्व्हॉल्वमेंट या प्रोजेक्ट मध्ये आहे म्हटल्यावरती आपल्यासाठी हा मोठा प्लस पॉइंट आहे. नक्कीच. तुम्ही उभे का? प्लीज बसा. येस येस Please. प्लीज प्लीज हॅव. आम्ही आलोच सर. या प्लीज. तुम्ही जाऊन सगळी तयारी बघा आणि त्या गुणाजींना सांगा ना चहाचे कप अजून आले नाही. हो. मी काय म्हणते, मी आहे ना त्यांच्यासाठी स्वागतपर भाषण करते. आपले विद्यार्थी गाणं म्हणणारच आहेत, आपण त्यांचा सत्कार सुद्धा करूया. तोपर्यंत तरी अष्टपुत्रे सर आले पाहिजेत. कामिनी मॅडम, तुम्हाला जे योग्य वाटतं ना ते तुम्ही करा. जा प्लीज. सर, मी एक फोन करून येऊ का? तुम्ही काय घेणार, चहा कॉफी? प्लीज तुम्ही फोन घ्या, आम्ही बोलतो तोपर्यंत. येस मॅडम, तुम्ही प्लीज कंटिन्यू करा. प्लीज बघा. Yes, सर मी yes. आलेच लगेच आले. प्लीज प्लीज. नो प्रॉब्लेम. खुराना साहेब, एक
देवाने आज सत्व परीक्षा पाहायचीच ठरवली, पण काही झालं तरी मी ही परीक्षा पास होणार आहे. गोडबोलेबाईंचं स्वप्न पुरं करायला मी मदत करणार असते ना. काही होऊ दे देवा. अरे देवा, आज एवढं ऊन आणि नेमके त्याच दिवशी माझे बूट चोरीला जावेत. काय नशीब तरी आहे माझं. कुठे गेला? अरे बापरे, गोडबोले बाई. हा मॅडम, बोला बोला. बोला काय? गप्पा मारायला फोन केला नाहीये मी. आहात कुठे तुम्ही? ते फायनान्सर इथे येऊन बसलेत. एवढ्या लवकर आले सुद्धा मॅडम? हो, उशीर तुम्हाला झालाय, त्यांना नाही. मला सांगा कुठे आहात तुम्ही? मॅडम मी जवळच आहे क्लासच्या. काय झालं माहितीये का, सकाळी मी मंदिरात दर्शनाला गेलो, असं नारळ फोडून बाहेर आलो तर बघतो तर काय माझे बूटच काय. अहो बूट चोरून नेलो. हल्ली अशा चोऱ्यांचं प्रमाण खूप वाढलंय. आणि नारळ नेमका हातात होता, तो उडून एका माणसाच्या डोक्यावर पडला. तो मारायला लाव. काय सांगू, रिक्षात बसलो तर रिक्षावाला मला सारखा आग्रह करे, हडळीशी लग्न कर. मला नाही आवडलं ते, म्हणून मी रिक्षा सोडून चालत चालत निघालो. मॅडम येतोच आहे मी. अष्टपुत्रे गप्प बसा. मला तुमची कहाणी ऐकायची नाहीये. तुम्ही 5 मिनिटात इथे या. येतो 5 मिनिटात मॅडम. धावत धावत येतो. तुम्ही त्या फायनान्सरला सोडू नका, पकडून ठेवा. मी 5 मिनिटात आलो. अरे ठरलंय ना आपलं. इकडे उभा. हा छान म्हणा, मोठ्याने म्हणा. हा व्यवस्थित. ऑल द बेस्ट. म्हणा, सुरू कर. सोनियाच्या या दिवसाचे, आजच्या सुवर्ण क्षणाचे मनापासून स्वागत करतो लाडक्या खुराना साहेबांचे. नमस्कार. आजचा हा दिवस गोडबोले कोचिंग क्लास साठी ऐतिहासिक दिवस आहे. म्हणजे सुवर्ण अक्षरात लिहून ठेवावा असाच आजचा दिवस. थोर उद्योगपती खुराना साहेब यांचे चरण आज आपल्या क्लासला लाभले. मी आपल्या क्लासच्या प्रमुख गोडबोलेबाई यांना विनंती करते की त्यांनी खुराना साहेबांचं स्वागत करायचंय. सर गुणाची लवकर. मॅडमलाच देते. सर टाळ्या. शेवटी एका थोर कवयित्रीने, म्हणजे मीच असं म्हणलेलं आहे की ज्याला कळती समाजाच्या कळा तोची उघडे ज्ञानाची शाळा. सर अजून एक कविता आहे. ही कविता सुद्धा मीच लिहिली आणि ते गाणं सुद्धा मीच केलं होतं सर. काय मदन, काय चाललंय? दिस इज वेस्ट ऑफ टाइम यार. स्टार्ट द प्रेझेंटेशन, कम ऑन. सर एक 2 मिनिट फक्त प्लीज. मॅडम काय झालंय? का थांबलोय आपण? नाही म्हणजे गेस्ट पण आलेत. आपण प्रेझेंटेशन सुरू करूया. मात्र सर कसं करणार प्रेझेंटेशन सुरू? का? अष्टपुत्रे अजून आले नाही. काय? मोहन अजून आलाच नाहीये? मॅडम याला काय अर्थ आहे? अहो आजच्या दिवसाचं महत्व काय याचं गांभीर्य नाहीये त्याला. म्हणजे यांनी प्रत्येक वेळेला आपल्याला तोंडावरच पाडायचं ठरवलंय का? नाही अगदी असं नाहीये. मग कसं आहे? असंच आहे. हा आज पण येणार नाही, मी लिहून देतो तुम्हाला. नाही येणार आहे. अहो येतं काय याला? आजपर्यंत यांनी केलंय काय मॅडम आयुष्यात? प्रत्येक वेळेला काही ना काही कारण देत बसलाय आपल्याला फक्त. हे बघा गेस्ट आलेत, मी देतो प्रेझेंटेशन. नाही थांबा. नाही म्हणजे आपण थोड्या वेळ वाट बघू. माझं आत्ताच अष्टपुत्र्यांशी बोलणं झालं, ते ऑन द वे. ठीक आहे थांबूया. पण एक गोष्ट सांगतो मॅडम, मोहन येणार नाही. तो खोटं बोलतोय तुमच्याशी, फसवतोय तुम्हाला. खोटं नाही बोलणार अष्टपुत्रे. कुठल्या तरी प्रॉब्लेम मध्ये अडकले असते. फसवणारे नाही, नक्कीच नाही.